कोल्हापूर शहरातील रस्त्यांची प्रचंड दयनीय अवस्था झाली आहे। नवरात्र उत्सवामुळे करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी शहरात लाखो भाविक येत आहेत। मात्र रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे शहराची आणि पर्यायाने लोकप्रतिनिधींची बदनामी होतीये। वारंवार बैठका घेऊन आणि सूचना देऊनही अधिकारी ऐकत नसतील तर यापुढे कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेत झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिलाय। कुणाचाही मुलाहिजा न बाळगता अधिकाराचा वापर करून येत्या 8 दिवसात शहरातील रस्त्यांची सुधारणा झाली नाही तर लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर येत्या अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव दाखल करू, असा सज्जड इशारा त्यांनी दिलाय। तुम्ही सरकारचं काम करताय कळलं का? आणि कुठं जर कोण अडवायचं असेल, कुठं काहीतरी मोऱ्या कुंपत असेल, त्याच्यावर गुन्हे दाखल करा। तुम्हाला घाबरायची गरज नाही। लोकांसाठी आपण काम करायचं आहे। लोकांच्या गैरसमज पासून कोण असतं। शहरातील रस्त्यांसाठी निधी मंजूर आहे, पण दर्जेदार काम दिसून येत नाही। महापालिका अधिकाऱ्यांचं यावर नियंत्रण नाही। महापालिकेची हकदार कंपनी, वॉर्ड अधिकारी आणि उपअभियंत्यांनी जाग्यावर जाऊन पाहणी करावी, अशी सूचना देखील त्यांनी या बैठकीत केली आहे। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता फुलारी, सुरेश पाटील गुजर, रस्ते विकास कन्सल्टंट सूरज गुरव, कृष्णात पाटील आदी उपस्थित होते।